मित्रांनो, न्यूट्रिशन सायन्स असे सांगते की आहारातील प्रत्येक गोष्ट ही आपल्या शरीरावरती औषधीप्रमाणे मित्रांनो काम करत असते। आजपासून आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत। त्यामध्ये स्वयंपाकघरातील ज्या काही आहारातील वापरणाऱ्या वस्तू आहेत त्या कुठल्या प्रकारे आपल्या शरीरावर औषधीचे काम करतात। आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे दूध। मनुष्य व सृष्टीतील इतर प्राणी जन्माला आल्यानंतर काही वर्ष किंवा काही दिवस तो दुधावर वाढतो। नमस्कार मित्रांनो, मी अशोक, तुमचा आरोग्य मित्र। आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, दूध हे पूर्ण अन्न आहे। प्रामुख्याने दुधामध्ये व्हिटॅमिन डी सापडते व इतर भरपूर प्रकारचे जीवनसत्वे जे असतात, जे शरीरासाठी उपयोगी असतात, ते सुद्धा मित्रांनो त्यामध्ये सापडतात। मित्रांनो, न्यूट्रिशन सायन्समध्ये उंटीन, शेळी, मेंढी, गाय, म्हैस किंवा घोडी आणि स्त्री या सर्व प्रकारचे दुधाचे अत्यंत महत्त्वाचे असे गुणधर्म सांगितलेले आहेत। सर्व प्रकारच्या दुधामध्ये मातेचे दूध हे सर्वश्रेष्ठ मानलेले आहे आणि त्या खालोखाल गाईचे दूध सुद्धा सर्वोत्तम आहे। सर्वसामान्यपणे दूध हे थंड, स्निग्ध, रसवृद्धी करणारे, दूध हे मांसवर्धक, शुक्रधातुवर्धक, शक्तिवर्धक, बुद्धिवर्धक, ताकद वाढवणारे, रक्त वाढवणारे, रक्तपित्तनाशक, सर्वांना उपयुक्त, आपल्या शरीरामध्ये जो दोष असतो त्याचा शोध घेणारे, भूक वाढणारे, आपल्या शरीराअंतर्गत मित्रांनो जी काही सूजन होते ती सूजन कमी करण्याचे गुण दुधामध्ये असतात। न्यूट्रिशन सायन्स असे सांगते की जर आपल्याला नवीन ताप आला असेल तर दूध देऊ नये आणि तोच ताप जर जुना ताप असेल तर दूध हे अत्यंत उपयुक्त आहे। अंगाची जर आग होत असेल तर दूध हे अत्यंत उपयुक्त आहे आणि मित्रांनो जर आपल्या मलाच्या गाठी होत असतील तर त्यासाठी सुद्धा दूध हे फार उपयुक्त आहे। मित्रांनो, दूध हे काही जर आजार असतील आपल्याला तर आपण नाकात टाकू शकतो किंवा जर आपल्याला पोटात जर काही समस्या असतील तर उलटी करण्यास सुद्धा त्याचा उपयोग फारसा होतो। तसेच चेहऱ्यावरचा लेप लावण्यासाठी सुद्धा मित्रांनो या दुधाचा उपयोग होतो। सर्वात प्रथम आपण पाहूया की गाईचे दूध आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे। गाईचे दूध हे आपल्या शरीरातील सर्व जे धातू असतात त्या धातूंचे बल वाढवण्याचे काम करते। गाईच्या दुधामध्ये थकवा, तहान, चक्कर, श्वास अडकणे किंवा मूत्राशयाचे जर काही आजार असतील तर ते आजार कमी करण्याचे काम मित्रांनो गाईचे दूध हे करते। मित्रांनो, आता दुसरे दूध पाहूया आपण, ते म्हणजे म्हशीचे दूध। ज्या व्यक्तीला भूक फार लागते पण झोप येत नाही अशा व्यक्तीला हे दूध जड व शीतवीर्याचे दूध हे फार उपयुक्त पडते। मित्रांनो, म्हशीचे दूध हे गाईच्या दुधापेक्षा पचवण्यासाठी खूप जड असते। म्हशीचे दूध जर आपण तापले नाही तर ते अत्यंत शरीरासाठी धोकादायक असते। हे दूध जर आपण मंद आचेवर तापवले तर ते हलके बनते। मित्रांनो, आता आपण दूध जर सकाळी घेतले तर हे दूध अग्निवर्धक असते। दूध हे आपण जर दुपारी घेतले तर ते कफवर्धक असते व बलवर्धक असते। पण त्यासाठी सूर्यास्ताला भोजन होणे खूप आवश्यक आहे। मित्रांनो, बाल्यावस्थेतले दूध हे अग्निवर्धक असते। दूध हे जर आपण तारुण्यावस्थेत घेतले तर ते बलवर्धक असते। हे दूध जर आपण वृद्धावस्थेत घेतले तर ते वीर्यवर्धक असते। मित्रांनो, सकाळी गाईचे दूध उत्तम असते आणि संध्याकाळी म्हशीचे दूध हे उत्तम असते। दूध हे जरी अमृताप्रमाणे असले तरी त्याच्याबरोबर मीठ, उडीद, कंदफळे इत्यादीचे सेवन कधीच करू नये। दुधाबरोबर आंबट, खारट व फळे कधीच सेवन करू नये। आपल्याला जर दूध पचवायचा त्रास असेल तर त्याबरोबर बिबा आहे, वावडिंग आहे, सुंठ आहे इत्यादी प्रमाणे ते सिद्ध करून घेण्यास काहीच हरकत नाही। दूध पचले तर ते सोन्यासारखे असते आणि दूध जर नाही पचले तर विषाचे काम करते। प्रत्येक माणसाने आपल्या प्रकृतीनुसार व पाचन शक्तीचा अंदाज घेऊनच दुधाचे सेवन करावे। प्लास्टिकच्या पिशवीतून येणारे दूध हे कॅर्सोजेनिक म्हणजे कॅन्सर उत्पन्न करणारे दूध असते असे सिद्ध झालेले आहे। मित्रांनो, गाई आणि म्हशींना हार्मोनचे इंजेक्शन देऊन जे आपण दूध पितो ते शरीरासाठी अत्यंत घातक आहे व विकार तयार करणारे आहे। त्यामुळे गावठी, काटेवाडी, खिल्लारी अशा गाईचे दूध मित्रांनो आपण घेण्यास काहीच हरकत नाही। मित्रांनो, ही होती दुधाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती। जर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। आणि जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। निरोगी राहा, आनंदी राहा। नमस्कार।